तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी ऋषिकेश परत एकदा आपल्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आत्ताच आपण उठलेलो आहे आणि एकदम फ्रेश तुम्ही बघू शकता, एकदम टाकाटाक आवरून घेऊन बसलेलो आहे. आणि कालपर्यंतचा प्रवास आपला नाश्तापर्यंत संपला होता. दुकान झाकून ठेवली आपली. दुकानाकडे बी लक्ष देणं गरजेची गोष्ट आहे. कोणतरी आपली अंडरपॅन्ट चोरून घेऊन गेले, दुःखद बातमी. तर चला मग आपण बघूया, आता निघलोय आपण कोपरगाव मध्ये काय काय आपल्याला स्पेशल मिळतं इथे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ठीक आहे? ब्लॉग मधून पळून राहू. चलता चलता दिसला आपल्याला ट्रेंड मॉल. ट्रेंड भाऊचा मॉल आहे, परंतु तो मॉल बंद आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही घेता येणार नाही. मॉल उघडूस तर आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. अजून पुढे बघूया आपल्याला काय मिळतंय ते. त्यात आपल्याला आहे प्रशांत रेस्टॉरंट, परंतु आपण काही घेत नसल्यामुळे आपला त्याचा काही उपयोग नाही. दर्शन घ्यायला जात असताना ह्या मामाने आपल्याला विचारलं काय करू लागले. त्यांना काय सांगणार, आपण महाराजांचे दर्शन करण्यासाठी आलेला, दुसरं काय करणार. ठिकाणी बघू शकतो, हा कोपरगाव मधला महाराजांचा स्टॅच्यू आहे. कोपरगावच्या मध्यच ठिकाणी आहे हा स्टॅच्यू, तुम्ही बघू शकता. तर आपलं दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी आपण वापस चाललोय. आता बघूया, आपल्याला खूप भूक लागली आहे खरं तर, पण अगोदर चहा भेटतोय का बघू. 3-4 दिवस झाले आपण चहाच घेतलेला नाहीये. चांगला चहाच्या शोधात आज आपण बाहेर आलेलो आहे. तुम्हाला सगळ्यात भारी चहा कोपरगाव मधला पाचतो सगळ्यांना. आपल्याला दिसलं आहे गणपती बाप्पांचं मंदिर. आपण घेतलंय गणपती बाप्पाचे दर्शन. तुम्ही सगळ्यांनी पण दर्शन घेऊन टाका गणपती बाप्पाचे. आपल्या कार्यक्रमाचे बॅनर या ठिकाणी पण लावलेले आहेत. सगळीकडं आपल्या कार्यक्रमाचे ऍडव्हर्टाइजमेंट केलेले आहे, त्याच्यामुळे पब्लिकला काही कमी नाही. आता आपण चौकात आहे. चौकामध्ये मी ऐकलंय की इथे चहा खूप छान मिळतो. माझ्या मित्रांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आलेलो आहे आपण चहाच्या टपरीवरती. मामा एक चहा द्यावर. आपल्याला इच्छा या महागाईच्या जमान्यामध्ये स्वस्ताची कमाई. चहा फक्त 6 रुपयाला. 6 रुपयामध्ये तुम्हाला एवढा भारी चहा मिळतोय. खरंच भारी आहे. नावातच स्पेशल आहे. नावच नाही त्यांच्या टपरीला काही, पण चहा खरंच खूप भारी. कोपरगाव मध्ये आले तर या ठिकाणी चहाचं दुकान आहे. एक्झॅक्ट तुम्ही बघू शकता. काय प्यायचं? चहा प्यायची? पिला नाही का चहा सकाळ बसून? बर आहे का तिथं कोणी? बघ तिथून काय, तिथून घे चहा. आपला विचार पोरगा आलाय, एक चहा 5 रुपयाला. हा कुठं तरी गेले, मग येते 2 मिनिटं. कुठला आहे तू? चहा पेतच हिंडतो का दिवसभर? मग एकदाच पिलतो. बर चहा घेतला आणि बसला एका बाजूला चहा पीत. आता आपण चहा पण घेतलेला आहे, फिरून बी झालेला आहे. हे आहे कोपरगावचं बस स्टँड. आतल्या बाजूने बस स्टँड दाखवण्यासाठी एवढा वेळ नाही. आपण दुकान मोकार सोडून आलेलो आहे. आपली दुकानाकडे बी लक्ष द्यावं लागेल, नाही तर कोणीतरी घुसून अंडरपॅन्ट चोरली होती. सामान चोरलं तर घरचे आपल्याला काही घरात घ्यायचे नाही. तर इथपर्यंतच होता आजचा ब्लॉग आपला. आपण काही जास्त आज फिरलेलो नाही, कारण तुम्हाला मी मगाशी सांगितलं आपल्याला 10 ते 10 दुकान बघावं लागते. त्याच्यामुळे आपल्याला भेटलेला जो फावला 1-2 तास वेळ आहे सकाळचा, त्या वेळेतच आपण ब्लॉग बनवणार आणि यूट्यूबला अपलोड करणार. ब्लॉग चांगला वाटला असला, आवडला असला तर कमेंट करा. नसन आवडला तरी कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. खूप सारं बोलावं लागतं ह्याच्यामध्ये. ऊन पण मध्ये मध्ये येऊ लागलं. दिवसा एवढी गरमी आहे इथं कोपरगाव मध्ये, 40 ते 42 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जवळपास.
ऊन आहे, गरमी पण खूप आहे या भागामध्ये. तसं दुष्काळी भाग नाहीये, पाण्याखालचा भाग आहे पूर्ण. गोदावरी नदी पण आमचीच आहे, इकडनं गेलेली सगळ्याचीच आहे ती गोदावरी नदी, यांची एकट्याचीच नाहीये. नाशिकवरनं इकडं वाहत 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 आपल्या पैठणला आलेली आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.